जळगावच्या जामनेर शहर आणि परिसरात श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री सदस्यांनी वृक्षारोपण करत 600च्या वर झाडे लावली आहेत। कडुलिंब, वड, पिंपळ, करंज, चिंच, आंबा या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आलं असून श्री सदस्यांनी ही झाडे जगवण्याचा संकल्प देखील यावेळी केलाय। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही या उपक्रमाला भेट देत वृक्षारोपण केलं। या उपक्रमात 400च्या वर श्री सदस्यांनी परिश्रम घेतले। नानासाहेब धर्माधिकारी यांच्या फाउंडेशन अंतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षाची लागवड एकत्नी बोरा ते पळासखेडा दरम्यान आज जवळपास 200 झाडांची लागवड करण्यात येत आहे। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा हा प्रकल्प योजना हे अत्यंत प्रभावी आणि एकदम उत्कृष्ट कार्यपद्धतीने पार पाडली जाते। मागच्या वर्षी आपण दरवर्षी बघतात, मागच्या वर्षीसुद्धा आणि स्मशान आश्रमशाळाचा परिसर, स्मशानभूमी तसेच बसस्टँड याच्या आजूबाजूला जवळपास 200 झाडांची लागवड त्यांनी केलेली होती आणि त्याच पद्धतीने त्यांची संगोपनसुद्धा त्यांनी केलेलं आहे। आज ते जवळपास 20 ते 25 फुटाचे वृक्ष आज या घडीला आपल्याला दिसतात। आपण आज बघतात तिथे सर्वजण आपले हे जे सभासद आहेत, श्री सदस्य या अत्यंत मन लावून हे काम करत आहेत। आज जामनेरपासून पळासखेड्यापर्यंत जवळपास 200 झाडांची लागवड ते करत आहेत आणि हाच उपक्रम त्यांचा नेहमीचा दरवर्षीचा असतो। त्याच पद्धतीने वृक्ष लागवडच नव्हे तर इतरही सामाजिक उपक्रम ते नेहमी स्वच्छता अभियान वगैरे सारखे प्रकल्प राबवत असतात आणि त्यांना आम्हा सर्व गावकरी, एकत्नी बोरा गावकरी तसेच जामनेरवासियांचा नेहमी सपोर्ट त्यांना पाठिंबा असतो। आमचे सन्माननीय माननीय गिरीश महाजन तसेच आमच्या नगराध्यक्ष सुजाताताई महाजन यांचाही त्यांना पाठिंबा मिळत असतो आणि त्या आधारे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण हे सहकार्य पार पडत असतात। त्याबद्दल मी सर्व श्री सदस्यांना त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो।